नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. तुम्ही पण तुमच्या प्रॅक्टिसमध्ये असे पेशंट पाहिले असतील जे बोलताना पहिलाच शब्द किंवा पहिलं अक्षर 3 ते 4 वेळा पुन्हा पुन्हा बोलतात. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हक्कळणे किंवा अडखळत बोलण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. काही रुग्ण बोलताना शब्दांमध्ये अडकतात, काहींना शब्द बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पण आज आपण एका अतिशय वैशिष्ट्यपूर्ण प्रकाराबद्दल बोलणार आहोत. समजा रुग्णाला विचारायचं आहे, मला उद्या पुन्हा यावं लागेल का? पण तो बोलताना मला उद्या पुन्हा यावं लागेल का? किंवा क क क क किती दिवस औषध घ्यायचं? इथे महत्वाची गोष्ट म्हणजे रुग्ण शब्द बाहेर काढण्यासाठी विशेष जोर लावत नाही, पण पहिला अक्षर किंवा पहिला सिलॅबल वारंवार रिपीट करतो. जर हकलताना रुग्ण पहिला सिलॅबल 3-4 वेळा किंवा त्याहून अधिक वेळा रिपीट करत असेल आणि केसमध्ये हेच स्पष्टपणे समोर येत असेल, रुब्रिक आहे माउथ स्पीच स्टॅमरिंग फर्स्ट सिलॅबल. तर लक्षात ठेवा, हे टिपिकल स्पायजेलिया स्टॅमरिंग आहे. स्ट्रमोनियमच्या पेशंटचं स्टॅमरिंग हे एक्झर्ट केलेलं, जास्त स्ट्रगल करून शब्दांवर जोर देणारं असतं. पण स्पायजेलियामध्ये पहिला शब्द किंवा अक्षर जोर न लावता जास्त वेळा रिपीट केलं जातं. प्रिस्क्राईब करताना हा डिफरन्स कायम लक्षात ठेवा. स्ट्रमोनियम एक्झर्शन प्लस स्ट्रगल टू स्पीक. स्पायजेलिया रिपिटेशन ऑफ फर्स्ट सिलॅबल विदाउट मच एक्झर्शन.